लातूर महापालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे। 19 एप्रिलला लातूर महानगरपालिकेच्या 70 जागांकरता मतदान होणार आहे। एकूण 17 प्रभाग हे या महापालिकेत असणार आहेत। काँग्रेसचा गड म्हणून लातूर शहर आणि जिल्ह्याला पाहिलं जातं। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हा गड भाजपनं बहुमतानं सर केला होता। त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत नेमकी कशी राजकीय गणितं राहतील याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी। लातूर शहर महानगरपालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक येत्या 19 एप्रिल रोजी होणार आहे। तर 21 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। लातूर शहर महानगरपालिकेवर सध्या काँग्रेसचं निर्विवाद बहुमत आहे। 70 जागा असलेल्या या महापालिकेत काँग्रेसचे जवळपास 50 नगरसेवक आहेत। मात्र आता काँग्रेसच्या ताब्यातील ही महानगरपालिका नेमकी कुणाकडे जाणार याची चुरस आता या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। गेल्या निवडणुकीमध्ये सध्या राज्यात आणि केंद्रात सत्ता असलेल्या भाजपला भोपळाही फोडता आला नव्हता। त्यामुळे या निवडणुकीत भाजपला नेमक्या किती जागा मिळणार, का जिल्हा परिषदेप्रमाणे लातूर शहर महानगरपालिकेतही भाजपला यश मिळणार का, याची उत्सुकता लोकांमध्ये लागलेली आहे। सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग वाढलेलं असल्यामुळे सर्वच पक्षांच्या काळजात धसकी बसलेली आहे। जवळपास 8 विद्यमान नगरसेवक यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, ज्यात माजी महापौर आणि माजी उपमहापौरांचाही समावेश आहे। ज्यात काँग्रेसचे 3, राष्ट्रवादीचे 2 आणि शिवसेनेचे 3 नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहेत। एकूणच या निवडणुकीमध्ये आता मोठीच चुरस निर्माण होणार आहे। काँग्रेसचे लातूर शहरचे आमदार अमित देशमुख विरुद्ध लातूरचे पालकमंत्री तथा भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर या दोघांमधली ही खरी लढत असणार आहे। पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपला यश मिळण्यासाठी आतापासूनच मोठ्या प्रमाणात शर्थीचे प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये देशमुख विरुद्ध निलंगेकर अशीच रंगतदार लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।